त्यांना ठणकावून सांगा, आप हिंदू माफ नहीं करेगा. हिंदू नुसता लागा नाही, हिंदू आता पेटलेला आहे. आज आम्ही नागपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये राम रक्षा पठणचे रामनगर राम मंदिर या ठिकाणी पठण झालेले आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राम भक्त उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून आला. मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्या येथील राम मंदिराचे जे अनुदान जे आहे दानपेटी यावर डल्ला मारलेला चोरांनी आणि याच वरून या राम रक्षा पठणाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राम भक्त उपस्थित आहेत. काय सांगू शकाल या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी राम रक्षा पठण केलेलं आहे? उद्धव साहेबांनी जो राम रक्षा पठण केले आहे, कारण की आम्ही 2018-19 मध्ये याच्या अगोदर पण आम्ही अयोध्येला गेले होते. पण आज देवेंद्र फडणवीस म्हणत आहे की आज जेव्हा इलेक्शन येतो किंवा अशा प्रकारच्या काही घटना घडतात आणि तेव्हा पाठी तुटूया, त्यावेळेस हिंदू धर्माला तोडण्याचे काम हे करत आहे आणि हिंदू धर्मामध्ये भ्रम बनवण्याचे काम हे आहे. तो आरोप उद्धव साहेबांवर लावायचा प्रयत्न करत आहे. पण बाळासाहेब ठाकरे या काळापासून तुम्ही आज या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण या ठिकाणी केलेलं आहे. अगदी बरोबर. पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी जो आवाज दिलेला आहे की राम मंदिरामध्ये अयोध्येच्या राम मंदिरामध्ये चोरीचं प्रकरण सुरू आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी सत्ता असून सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा लुटला जातो. त्याच्या विरोधात रामाचं रक्षण करण्याकरता पक्षप्रमुखाचं पाऊल उचललं आहे, तो योग्य आहे आणि हे आवश्यक आहे. तुम्ही राम भक्त आहेत, या ठिकाणी तुम्ही सुद्धा उपस्थित होते. पठण झालेलं आहे राम रक्षाचं या नागपूरच्या भूमीमध्ये. देवेंद्र फडणवीसचा हा गड आहे, RSSचा गड आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? देवेंद्र फडणवीसचा असो का RSSचा गड असो, त्यांच्या बापाचा गड असो, तरी आम्ही रामरक्षा करणार आणि या चोरांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. आज शिवसैनिकांचा पूर्ण आमचा आदेश आहे. महाराष्ट्रभर नाही तर उद्धव साहेबांना पूर्ण राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. राम मंदिरसाठी संपूर्ण देशामधून, महाराष्ट्रामधून, विदर्भासह 1-1 रुपया इथल्या जनतेने दिलेला आहे. त्याच दानपेटीवर डल्ला मारण्याचं काम तिथे होत आहे. तुम्ही कसं बघता याकडे? याकडे सरकारच चोरांची आहे ना, सरकार चोरांची असल्यामुळे यांच्याकडून काही अपेक्षा करत नाही. पण यांना धडा सोडण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत आणि समोरच त्याच्यानंतर राज्यात देश आपल्या शहरात हे राम आंदोलन आम्ही उभारणार आहोत. तर राम भक्त होते, शहरात राज्यामध्ये हे राम आंदोलन आम्ही उभारणार अशी प्रतिक्रिया नागपूरमधून राम भक्तांनी दिलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राम भक्त उपस्थित आहे. विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नागपूर.